नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीने केले जाणारे खारं वांग कसं करतात ते दाखवणार आहे। तर यासाठी मी आता मध्यम आकाराची 6 वांगी चिरून घेतलेली आहेत आणि त्यासाठी आता वाटण काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर इथं ही एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, एक खोबऱ्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा जिरं, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे, 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे 4-5 लवंग, 4 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। तर आता पहिल्यांदा काय करायचं, तर ही कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात आता शेंगदाणे आपण छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत आणि तोपर्यंत आपण इकडे हे जे हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे तर ते आपण आता बारीक वाटून घ्यायचं आहे छान। तर शेंगदाणे शेवट वाटायचे आहेत आपल्याला आणि हे वाटण आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे। सगळे ते खडे मसाले आणि हे एकत्र करून छान असं वाटून घ्यायचं आहे हे। तर आता हे वाटण असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची पण सालं काढून घेतलेली आहेत भाजून। तर आता हे वाटण काढून घेते आणि शेंगदाणे जरा थोडेसे जाडसर वाटायचे आहेत आपल्याला। तर हे पाहता शेंगदाणे पण असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता हे सर्व वाटण मिक्स करून त्यात आपल्याला हळद, मीठ आणि तेल घालायचं आहे। तर आता हे जो वाटलेला मसाला आहे त्यात हळद, मीठ आणि थोडंसं तेल घालून असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता ही चिरलेली जी वांगी आहेत आपल्याला खारं वांग करायचे, त्यामुळे ह्या वांग्यांच्यात असं थोडंसं मीठ भरायचं। थोडं मीठ मी मसाल्यात घातलेलं आहे आणि अंदाजाने थोडं मीठ असं वर ठेवायचं। भाजीला एकंदर आपल्याला जेवढं मीठ लागणार आहे त्यातलं थोडंसं मीठ बाजूला काढायचं आणि हे असं आतून वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आधी चांगलं आणि त्यानंतर त्यात हा मसाला भरायचा छान असा। तर आता हे सगळ्या वांग्यांना मी असा आतून मीठ लावून, आत मीठ लावलं तर वांग्याला चव छान येते आणि हे खारं वांग असल्यामुळे थोडंसं त्याला आतून जर मिठाचा हात लावला तर त्या वांग्याची चव खूप छान येते। तर हे असं मीठ लावून मग नंतर त्यात हा मसाला भरून घ्यायचा आहे। आता सगळी वांगी मी अशी भरून घेते। तर आता कढईत तेल टाकून त्यात जिरे, मोहरी आणि हिंगाची छान फोडणी केलेली आहे आणि त्यात आता ही वांगी घालून छान आपण परतून घ्यायची आहेत 5 मिनिट। तर आता ही वांगी अशी छान परतून घ्यायची आहेत मसाल्यात 5 मिनिट। तर यात आता वांगी शिजण्याइतपत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थोडासा मसाला राहील वांग्याला, तर वांगी बुडतील एवढंच पाणी आपण यात घातलेलं आहे। आता हे छान शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून। एक गरम पाणी घालून आता वांगे शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे याच्यावर। तर हे पहा आता मस्त असं हिरव्यागार रंगाचं चविष्ट असं खारं वांग तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।